श्री हरिकृष्ण हाइट्स येथे अत्यंत व्याजबी दरात 25 अमेनिटीज आणि प्रशस्त पार्किंगसह 2 आणि 3 BHK रेडी पोझिशन फ्लॅट्स उपलब्ध. बुकिंगसाठी संपर्क पार्श्वनाथ प्रोजेक्ट 9090787833. महापालिकेच्या कर संकलन विभागाने यंदा मालमत्ता कराचा 200 कोटींचा टप्पा पार केलाय. यानंतर आयुक्तांकडून 2024-25 या आर्थिक वर्षासाठी 200 कोटींच्या 10% वाढीचं उद्दिष्ट देण्यात आलंय. त्यानुसार कर संकलन विभाग पुन्हा जोमाने कामाला लागलाय. मात्र याकडे मनुष्यबळाचा वणवा असल्याने याचा परिणाम थेट वसुलीवर होतोय. त्यामुळे पुणे महापालिकेच्या पार्श्वभूमीवर नाशिक महापालिकेने घरपट्टी आणि पाणीपट्टी बिलाचं वाटप आउटसोर्सिंगच्या माध्यमातून करण्याचा निर्णय घेतलाय. लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहिता संपताच बिल वाटपाचे काम आउटसोर्सिंगद्वारे केले जाणार आहे. महापालिकेच्या उत्पन्नात सर्वाधिक वाटा असलेल्या कर संकलन विभागाकडे मनुष्यबळाचे प्रचंड कमतरता असून पाणीपट्टी वाटपाच्या कामांचा ताण त्यांच्यावर पडतोय. पुणे महानगरपालिकेच्या पार्श्वभूमीवर नाशिक महापालिकेने बोध घेत आता आउटसोर्सिंगद्वारे बिल वाटप करण्यास हिरवा कंदील दिलाय. निवडणुकीनंतर आउटसोर्सिंगच्या कामास मुहूर्त लागण्याची शक्यता आहे. 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अमोल वाघमोडे.